त्याच्या अरेंजमेंटमध्ये देखील अतिशय पुढाकाराने आहेत. अमोल जाधवराव, हे जे दोन मुद्दे मांडलेले आहेत आबासाहेब पाटील यांनी, याकडे आपण कसं पाहता? आबासाहेबांनी मांडलेले मुद्दे अगदी योग्य आहेत, त्यामध्ये काही दुमतच नाहीये. पण मी आपलं सगळ्यांचं लक्ष आजच्या चर्चेकडे वेधू इच्छितो. ते महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी माननीय मुख्यमंत्री सध्याचे देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळी विरोधी पक्षामध्ये होते त्यावेळी त्यांनी असं म्हटलं होतं की सरकारची जर इच्छाशक्ती असेल तर ते एका दिवसामध्ये आरक्षण मराठ्यांना देऊ शकतात. मग आता काय झालं, गेले जवळपास आता मला वाटतं मराठ्यांचा आरक्षणाचा लढा हा गेल्या 40 वर्षाचा आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये जर आपण पाहिलं तर 7 वर्षापेक्षा जास्त अधिक काळ ते मुख्यमंत्री म्हणून राहिलेले आहेत आणि त्यांच्या काळाच्या अगोदरपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा हा चर्चेमध्ये आहे. तर फडणवीस साहेब असं म्हणतात एकीकडे विरोधी पक्षामध्ये असताना की आम्ही एका दिवसामध्ये सरकारनं मनात आणलं तर आरक्षण देऊ शकतो. मध्ये स्वतःच 7 वर्ष सत्तेमध्ये असताना का मराठ्यांना आरक्षण देत नाही, आता हा खूप महत्त्वाचा विषय आहे. त्यांनी अगोदरपासून प्रत्येक वेळी मराठ्यांना कुठेतरी वेगळ्या अनुषंगाने डायव्हर्ट केलं जातं. साध्या मागण्या आहेत ना, एखाद्या काही जातींना तुम्ही समाविष्ट, आत्ताच मला वाटतं काही दिवसापूर्वी अगदी 9 जातींना काहीतरी मला वाटतं ओबीसीमध्ये समावेश केला. मराठा जातीला तुम्ही का नाही करू शकत आहेत? तुमच्या ज्या जनगणनेचा मुद्दा आहे. अमोल जाधवराव, मला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाचा, अमोल जाधवराव, मला असं वाटतं हाही प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे की सगळ्याच मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण हवंय का, यावर देखील आपण त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेतल्या पाहिजेत. कोकणातला मराठा जो आहे तो याला विरोध करतो आहे, त्याचप्रमाणे मराठवाडा इकडचा जो मराठा आहे त्याची इच्छा आहे की ओबीसी मध्ये त्याचं इन्क्लुजन केलं जावं. मात्र पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्याला हे मान्य आहे का, हे पाहणं आपल्याला अतिशय महत्त्वाचं आहे. मी विनोद पाटील यांच्याकडे जाते. विनोद पाटील, आपण या सगळ्याचा अभ्यास केलेला आहे. प्रत्येक रिजन वाईज, म्हणजे तो कोकण असो, मराठवाडा असो, पश्चिम महाराष्ट्र असो, विदर्भ असो, इथला आपण अभ्यास केलेला आहे. हे सगळं पाहता सरसकट मराठ्यांना ओबीसी मध्ये त्यांचं इन्क्लुजन केलं जावं या मागणीवर मुळात मराठे एकमत आहेत का? नाही, प्रश्न असा चालला, मी परत आपल्याला सांगतो की मराठा समाज, बोला 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 आपण बोला. विनोद पाटील आपण बोला. अमोल मी येते आपल्याकडे. अमोल मी येते आपल्याकडे. विनोद पाटलांना मुद्दा पूर्ण करून दे. बोला विनोद पाटील. मॅडम क्लिअर करू द्या, माझ्या बोलण्यामधला तुम्ही जो म्हटला तो मला फक्त एकदा क्लिअर करू द्या. कारण मराठा, तुम्ही जसं म्हणतात की कोकणातल्या मराठ्यांना मान्य आहे का पश्चिम, आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. मराठा कुणबी मराठा हे जरी आता वेगवेगळे वाटत असले, ह्याच्यामध्ये जरी जाणीवपूर्वक वाद निर्माण करत असले तरी पण मराठा समाज हा, तुम्हालाही माहिती आहे की या देशाच्या राज्यघटनेमध्ये 3च कॅटेगरी आहेत, एससी, एसटी आणि ओबीसी. तर त्याच्यामधून तुम्ही त्याच्या जेव्हा बाहेरचं आरक्षण देताय ते घटनाबाह्य आहे. मग ते घटनाबाह्य आरक्षण टिकू शकत नाही. मग तुम्ही असं कशाला पुन्हा त्याच्यामध्ये प्रश्नचिन्ह तयार करताय की मराठ्यांना हे मान्य होईल का? ते मराठी पाहतील ना, ते सरकारने बघावं ना. तुम्ही पहिल्या मराठ्यांना त्याच्यामध्ये टाकण्याची प्रोसिजर तर चालू करावी, ती अजूनपर्यंत चालू होताना दिसत नाहीये. विनोद पाटील याचं उत्तर द्या. विनोद पाटील, आपण सर्व रिजनचा अभ्यास केलेला आहे.